ते सचिन आला नाही राहत. हो नाही आता काय ना ते कुठे गेला ते फोन लावलं होतं ना त्याला तू लावला होता पण फोनच राहते काय नाव रे नाही ते माहित नाही आराम करू ते साल्या ते तर पहिल्यापासूनच तिला म्हणते त्याला येऊ दे फक्त लय मारतो त्याला मी. त्या दिवशी लय मार खाल्लं नाही काय सपन काय चालू तुझं तिकडे मी तिकडे एवढे दिवस त्याच्यात पण देऊ पाणी देऊ लागला. अरे 8 दिवस झाले गावात लाईट नाही पाणी कशाला देऊ लागलं तो शेंदू शेंदू पांढर भर उन्हात सिंधू सिंधू काळाची काय गरज आहे मोटर लाव की. 8 दिवस झाले गावात लाईट नाही वारा वावदान खंबे तुटले तर शाळेचे पत्र उडून गेले. असं एवढं मोठं नुकसान झालं गावात आपल्या. अबे सोपे एवढंच नाही आणि हरिभाऊची गाय मेली ते मरता मरता वाचले. वा ही घटना मग सरपंचाकडे गेली पाहिजे. केलेच पाहिजे ना मग चला मग सरपंचाकडे तुला 1 महिना आधी पैसे दिले होते मी तसंच राहिलं मोरान काऊन नागरला नाही तू सरपंच साहेब डिझेल भेटणे गेलं त्याच्यात वाटते गेलती. ठीक आहे मग आता नागरून टाक काय बस सरपंच साहेब लगेच जातात. एवढी मोठी घटना झाली गावात सांगायची की मला तू आता बाहेर गावातून रडते झालं ना काय माझं फोन तर चालू होतं की आता विचार करावा त्याच्यातलं काय रिचार्ज करून झाला काय दिवतो मग काय चालायचं हे सरपंच साहेब. ते आपण नाही का सॉरी माणसं गोळ्या तर सरपंच साहेब आमच्या माणसावर हात उचलायच्या अगोदर विचार करा निवडून आणणारे आम्हीच आहे तुम्हाला. 3 वर्ष ना इलेक्शन आहे लक्षात ठेवा. पाय ठरायला यावंच लागेल तुम्हाला आमचे. बरं जाऊ द्या काय समस्या आहे तुमची सांगा. काय समस्या तुमच्या डोळ्यात काय केलंय काय 8 दिवस झाले गावात लाईट नाही त्या शाळेचे पत्र उडाले सगळे. हे माणूस मरायला जाऊ लागलं त्याच्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही गर्लफ्रेंडचे बोलणं झालं नाही त्याला आणलं उचलून मी इकडे परत चुरीत जाऊ द्या इकडे या तुम्ही या इकडे एकदा टिप्पी टाकली याला ताण कुठे आहे इकडून काढली का आता. थांबा तुम्ही टेन्शन घेऊ नका आग लावायला सांगूला आता फोन करतो. हॅलो हा सरपंच साहेब बोला कुठे इंदूरला. चिंतूरला काय उठवली तुम्ही इथं आपल्या गावामध्ये शाळा पडली खंबे पडले पाणीची फुल समस्या आहे तिकडे काय करायला इकडे. अहो साहेब कसं आहे माहितीये का ते काय बोलू नको इकडे सर्वे करायचे आपल्या गावात हे लवकर. सरपंच साहेब ऐका तर तुम्ही. तू जास्त बोलू नको इकडे. बरोबर ठीक आहे आलो. हा ठीक आहे काय सरपंच साहेबाचं दरा नाही साहेबाला बोलून देणे चालले मग सरपंच आपले गावातले गावावर आहे पण मग काय नांद करतो का सरपंच ते जाऊ दे काय सरपंच साहेब छोट्या छोट्या गोष्टीला आम्हाला कशाला फोन करायला तुम्ही. हे आहे ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही निपटून घ्यायचे इकडे काय 100-50 रुपये देऊन टाकायचे पोरांना बी खुश करून टाकायचं काहीतरी देऊन टाकायचं त्यांना. तुम्हाला बोलवलं नसतं हो कसं हे समस्या थोडं जास्त मोठी झाली ना कसं आपल्या गावामध्ये ना लाईटचे सगळे खंबे पडलेत पा आणि शाळाची सगळी वाट लागून गेली त्याच्यामुळे बोलावं लागले. बरोबर ठीक आहे चला दाखवा एकदा आम्हाला सर्वे करून घेऊ. बघा अरे बाप भरपूर नुकसान झाली की मग मी तुम्हाला काय म्हणलं होतं साहेब नुकसान आले साहेब हो आले नमस्कार साहेब नमस्कार साहेब नुकसान तर भरपूर झाले वाटायले. नुकसानचं काय सांगावं तुम्हाला साहेब 8 दिवस झाले असं पडलेले गोरगरिबाची मुलं येतं एक शाळा आहे 5वी पर्यंत या गावात आमच्या ते पाल टाकून शिकवायला मुलांना काय सांगावं तुम्हाला. बरोबर आम्ही ते सगळी झालेलो आहे सगळं निरीक्षण करायचं आम्हाला. हो सर तुम्ही सर्व नंबर 5 फोन काढा ना. हो लगेच काय काय घ्या करून पटपट सर्व नुकसान कुठं झाली किती झाली घेऊन सगळं 8 वर पटपट काय करून घेऊ सगळं करून घेऊ तुम्ही शांत बसा फक्त. काय झालं सांगा चालतं काय तुम्हाला साहेब मी सविस्तर सांगतो बघा 8 तारखेला 8 वाजता 8 सेकंदाचं वारं आलं बघा आणि त्या 8 सेकंदात 9 सेकंदामध्ये पत्र उडाले खंबे उडाले सगळे खंबे तुटून पडले. आज 8 दिवस झाले गावात लाईट नाही आणि 8 दिवस झाले कोणी शाळेत पण नाही. शाळेत 8 दिवसापासून शाळा पण नाही. आता साहेब कसं काय आता सांगा हे तुम्ही बरोबर बोलायले पण शाळा चालू झाली का शाळा चालू झाली हो शाळेचा विषय नाही शाळा तर चालू झाली पण हे पत्र उडाले ना कुठं बसवायचं तुम्ही बाहेर रस्त्यावर बसवायचं का मुलाला.
हो बरोबर आहे तुमच्या त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो ना राहते का मग तुम्ही होय साहेबाला नुसतं बोलतच राहता की सर्वे करू देता सर्वे करायला लागायचे सर्व करू द्या ना त्याला साहेब तुम्ही सर्वे करा जा चला हो चला हो चला चला करा सर्व दाखवतो हा. छोटे लेखन पडले बरोबर नुकसान नाही ना तुम्ही नाही बघा ते बस तुम्ही आहे बघा बघा घ्या काय करायचं आता इथं पण पिकल्यात परत आता मला सांगा पाऊस किती वाजून किती मिनिटाला आलता आणि किती बुंदा पाऊस पडले होते आणि हे जेव्हा पडलं होतं तेव्हा तुम्ही कुठे होते वा 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 काय तुमचे पाय धुवून जर पाणी पेले ना तरी तुमचे उपकार भेटणार नाहीत तुमचं काय तुमचा हात जोडून पाय पडतो मी तुम्ही काय एकदाच विचारा आम्हाला सगळं सांगतो तुम्हाला एकदाच विचारा घडी घडी विचारू नका आम्हाला पण ते जाऊ ते सोडा वारा कसं गोल गोल होऊ लागलं उलट येऊ लागलं वारं कसं घुमला रे सांगतो मी तुम्हाला थांबा हे असं घुमू लागला नागिन 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 डान्स करता तुमच्या मायला थांब 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 अहो साहेब सोबत त्याचे प्रश्न विचारा ना तुम्ही पण डोके दगडे आले काही प्रश्न विचारायले चिलगे खाली रागले खतरनाक आहे भाऊ त्याला सगळं बरोबर प्रश्न विचार म्हणा काय विचारायचं हो साहेब बरोबर प्रश्न विचार तुम्ही थांबा आता मी विचारतो त्यांना काय पण तुम्ही आता मला सांगा पाऊस किती वाजून किती मिनिटाला आलता आणि किती बुंदा पाऊस पडले होते आणि हे जेव्हा पडलं होतं तेव्हा तुम्ही कुठे होते अहो साहेब असं विचारू नका किलो मध्ये विचारा हा बरोबर आहे बरं सांगा बरं आता किती किलो वर आला होता आणि किती किलो पाऊस पडला होता आणि तुमचे किती किलोचे ते खंबे तुटले सांगा बरं पटकन चला किलोने सांगायचं तुला किलोने समस्या